छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला सगळीकडे रिलीज होतोय। 5-6 महिन्याआधी छावाचा टीजर आला तेव्हापासूनच छावा चर्चेत होता। सोबतच संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणाऱ्या विकी कौशलचा फॅन क्लब तर विशेष करून छावासाठी उत्सुक होता। आता नवीन वर्षात संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून पोस्टर टाकून लवकरच चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती। त्यानुसार छावाचा ट्रेलर आलाही आणि छावा एका नव्याच वादात सापडला। ट्रेलर आल्या त्याचं बरंच कौतुक झालं। विकी कौशलच्या अभिनयानेही सर्वांचं मन जिंकलं, पण आता छावा रिलीज होण्याआधीच तो वादात सापडलाय, तेही ट्रेलरमध्ये दाखवलेल्या एका नृत्यावरून। पूर्वीचे राजे राणे असे नाचत होते का असा प्रश्न काही लोकांना पडला आणि शिवप्रेमी लोक आता यावरून संताप व्यक्त करू लागलेत। प्रकरण थेट माजी खासदार संभाजी राजे छत्रपती पर्यंत पोहोचले। त्यात पुण्यातल्या समन्वयक मराठा क्रांती मोर्चाने छावाला विरोध दर्शवत आंदोलनही पुकारले। आता किती नाही म्हणलं तरी हा फक्त एक सिनेमा आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावण्या इतका मोठा हा विषय खरंच आहे का? अजून नक्की कुठले आक्षेपार्ह सीन या ट्रेलरमध्ये दाखवले गेलेत आणि ते खरंच तसे आक्षेपार्ह आहेत का, यावरच बोलूयात। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। अनेक ऐतिहासिक सिनेमे आतापर्यंत बनवले गेलेत आणि त्यातले बरेच ऐतिहासिक सिनेमे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। पद्मावत, बाजीराव मस्तानी हे त्याचे काही चांगले उदाहरण आहेत। आता सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात, ते जरी खरं असलं तरी सिनेमॅटिक लिबर्टी नावाचाही एक प्रकार असतो, ज्या चित्रपटाचा दिग्दर्शक त्याला हवे तसे बदल करू शकतो। कल्पनेचा वापर करून एक गोष्ट त्याला प्रेक्षकांना सांगायची असते, त्यामुळे इतिहासाला गोष्टीच्या रूपात दाखवताना लोकांना खिळवून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग तो करत असतो। त्यातलाच एक भाग नृत्य आणि गाणं। बॉलिवूडची एक खासियत अशी आहे की एखादं गाणं किंवा डान्स असल्याशिवाय बॉलिवूडचा चित्रपट पूर्ण होत नाही। त्याच परंपरेला अनुसरून छावामध्येही संभाजी महाराज आणि येसुबाई या व्यक्तिरेखेवर एक लेझिम नृत्य पिक्चराइज करण्यात आलं। याच लेझिम नृत्यावरून छावा वादात सापडलाय। जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी नाचली नाही, पण इथे मात्र चक्क संभाजी महाराजांसह येसुबाईंनाही नाचताना दाखवलं गेलंय। येसुबाई या महाराणी होत्या, त्या अशा सर्वांसमोर नाचल्या असतील का असा प्रश्न लोक सोशल मीडियावरती विचारू लागलेत। सगळ्यात आधी तर रश्मिका मंदाना ट्रोल होतीये। येसुबाईंच्या भूमिकेसाठी रश्मिका सुटेबल नाही असं प्रेक्षक म्हणतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टी चुकीच्या असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे नृत्य पिक्चरमधून वगळावं, अन्यथा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होऊ देणार नाहीत अशी भूमिका या मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे। याच विषयावरती मालिकेतून संभाजी महाराजांची भूमिका केलेले खासदार अमोल कोल्हे असं म्हणालेत की लेझिम हे पारंपरिक नृत्य आणि ते जर चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येत असेल तर त्यात वावगं काय? उलट महाराजांचा इतिहास चित्रपटातून सर्वांसमोर येतोय तर त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये। तर इकडे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती मात्र या विरोधात बोलतात। ते म्हणतात की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपण काय दाखवतो याचं भान असणं गरजेचं आहे। त्यामुळे लोकांमध्येही असेच दोन भिन्न मतप्रवाह तयार होताना दिसतात। काही जण समर्थन करतात तर काही जण यावर आक्षेप घेतात। विरोधात असलेल्या लोकांचं असंही म्हणणं आहे की ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांच्या तोंडून एक शब्द वगळण्यात आलाय। डायलॉग असा होता की हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, पण यावर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांचं असं म्हणणं आहे की महाराजांचं मूळ खरं वाक्य असं आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, पण ट्रेलरमध्ये हिंदवी हा शब्दच गायब आहे। आता हिंदवी हा शब्द त्याकाळी महाराजांनी कोणत्या अनुषंगाने वापरला होता हा एक अभ्यासाचा विषय, कारण अनेक परकीय आक्रमण त्याकाळी व्हायचे। हिंदुस्थान हे अखंड राष्ट्रही तेव्हा नव्हतं, पण आताचे काही लोक जर हिंदवी म्हणजे हिंदूंचं स्वराज्य असा अर्थ घेत असतील तर नक्कीच या गोष्टीचा अभ्यास व्हायला हवाय। जरी प्रेक्षकांना शिवप्रेमींना काही गोष्टी खटकत असल्या तरी हा एक सिनेमा आहे, मनोरंजन हा त्या सिनेमाचा हेतू आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवंय। आणि हेही खरंच आहे की सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करत असताना मूळ इतिहासात बदल होऊन चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जावी। त्यासाठीच माजी खासदार संभाजी महाराजांनी इतिहासकारांना बोलावून त्यांचं मत विचारात घेतलं जावं अशी मागणी केली। तेव्हा आता चित्रपटाचे दिग्दर्शक याबाबत काय भूमिका घेतात, चित्रपटात काही बदल होईल का, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळेल। तुम्हाला छावाचा ट्रेलर बघून काय वाटले, तुमचं मत काय आहे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।